आर गोइंग टू डिस्कस फोर्थ टॉपिक ऑफ अगत्यंत्रा सिरीज, ज्याचं नाव आहे गर्विश आणि दुशीविश. ठीक आहे. तर यांनी गर शब्दाची निरुक्ती काय सांगितलेली आहे, तर गृ धातूला अच प्रत्यय लावून काय शब्द तयार होतो, तर गर शब्द तयार होतो. आणि त्याचा मिनिंग काय आहे, गिळणे किंवा विष असा त्याचा शब्दकोशानुसार मिनिंग होतो. आता गर विषयाची व्याख्या काय सांगितलेली आहे, तर स्थावर जांगम व्यतिरिक्त आणखी एक संयोगज विष असते, त्याला काय म्हणतो आपण, गरविष असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि याला गरविष का म्हटलेलं आहे, कारण याचा जो विपाक आहे तो शीघ्र होत नाही, त्याच्यामुळे तो काय असतो, तर जास्त हार्मफुल होत नाही. आता काय म्हटलं यांनी, वाघभटांनी गरविषाची व्याख्या कशी केलेली आहे, तर प्राण्यांच्या अवयवांचे मल, नंतर विरुद्ध वीर्ययुक्त औषधांचे भस्म आणि मंद वीर्ययुक्त विष, या सर्वांना यांनी काय म्हटलेलं आहे, तर हे आपल्या बॉडीवर कसे ॲक्ट करतात, तर गरविषासारखे आपल्या बॉडीवरती ॲक्ट करतात. आता गरविषाचे लक्षणं काय काय सांगितलेली आहेत अकॉर्डिंग टू चरक. आपल्याला अकॉर्डिंग टू चरक असं विचारत असतात की गरविषाचे लक्षण लिहा. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मनुष्याच्या शरीराचा वर्ण कसा होतो, पांडू किंवा कृष्णवर्ण होतो. नंतर त्याची जाठ लागणे मंद, नंतर हृदयाची गती वाढणे, आत्मान आटोप, हातापायामध्ये शोथ येणे, यकृत आणि उदरवृत्ती. नंतर रोगी काय होतो, श्वासकासाने नेहमी पीडित राहतो. त्याचा जो शरीराचा जो नॉर्मल प्राकृत वर्ण आहे तो काय होतो, चेंज होतो. नंतर त्याच्यामध्ये सांगितले आहे त्यांनी, गरविषामध्ये जे शरीर आणि मन आहे ते दोन्हीसुद्धा काय होतात, तर विकृत होतात. आता याची चिकित्सा काय सांगितली आपल्याला, गरविषाची चिकित्सा इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय सांगितली आहे, तर मुरवा गुडूचादी चूर्ण, नंतर पारावतपती हिम, नंतर जर स्किन डिसऑर्डर असतील, त्याला स्किन डिसीजने जर पीडित असेल, त्याच्यामध्ये रेणुका, चंदन, प्रियंगू यांचं काय सांगितलं, तर लेप सांगितलेलं आहे. नंतर याच्यामध्ये काय सांगितलं, दूध आणि घृत काय सांगितलेली आहे, तर हितकर सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपण बघू आपल्या ब्लू प्रिंटनुसार की आपल्याला कोणतं टॉपिक कवर करायचे त्या टॉपिकमध्ये. तर आपण बघितले गरविषाची व्याख्या, गरविषाची लक्षणे, गरविषाची चिकित्सा, हे 3 पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत. ठीक आहे. हे जे आहे ते ब्लू प्रिंटनुसार आपल्याला फक्त या टॉपिकमध्ये एवढेच टॉपिक आपल्याला फक्त कवर करायचे आहेत. आता आपण बघू दुष्विषयाची व्याख्या, दुष्विषयाची लक्षणे आणि चिकित्सा. ठीक आहे. बघा, अगत्यंत्राचा सिलेबस जरी खूप सारा असला तरी आपल्याला फक्त काय क्वेश्चन सुटले जातात, जे ब्लू प्रिंट्समध्ये सांगितलेले आहेत आपल्याला तेवढेच क्वेश्चन फक्त आपल्या एक्झाममध्ये येत असतात. त्याच्यामुळे जास्त करून काही फायदा नाही आहे. ठीक आहे. आता आपण बघू दुशीविष. दुशीविष म्हणजेच काय, तर दूष धातूला नीच प्रत्यय आणि अच प्रत्यय लागून दूष हा शब्द बनलेला आहे. आता याचा अर्थ काय होतो दूषीचा, तर दूषित करणारा किंवा खराब करणारा असं त्याचा मिनिंग होतो. काय म्हटलेलं यांनी, स्थावर जांगम किंवा कृत्रिम विषाचा अंश जो पूर्णपणे शरीरामधून बाहेर पडलेला नाही, त्याला काय म्हटलेलं आहे यांनी, तर दुशीविष म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे आणखी, दुशीविष काय असतं, तर विषनाशक जे औषध आहेत त्याच्या प्रभावाने काय होतं, जे दुशीविष आहे ते निर्विष होतं, परंतु शरीरामधून ते बाहेर पडू शकत नाही. कोणत्या तरी कारणाने काय होतं, ते आपल्या बॉडीमध्येच ॲक्युम्युलेट होत राहतं. ठीक आहे. आणि हळूहळू ते आपल्या शरीरातील जे धातू आहेत त्यांना काय करतं, तर दूषित करतं. याला काय म्हणतो आपण, तर दुशीविष. नंतर काय म्हटलेलं यांनी, दुशीविषाला मंदविषाची सुद्धा संज्ञा दिलेली आहे. ठीक आहे. तो मारक नाही, परंतु शरीरामध्ये काय करत असतो, तर विकृती उत्पन्न करत असतो. नंतर काय म्हटलेलं आहे यांनी दुशीविषाला, तर जो कफ आवृत्त आहे, हा जो दुशीविष आहे तो कसा आहे, तर कफ आवृत्त असल्यामुळे काय म्हटलेलं आहे यांनी, तो शरीरामध्ये दीर्घकाळापर्यंत टिकून राहतो किंवा पडून राहतो. एक्झाम्पल काय दिलं यांनी, मर्क्युरी, अर्सेनिक, हे जे कंपाऊंड्स असतात ते काय होतं, आपल्या बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होतात. ठीक आहे. नंतर त्यांची आपल्याला काही दिवसांनंतर क्रॉनिक पॉयझनिंगच्या रूपामध्ये ते आपल्याला त्याचे सिम्पटम दिसतात. आता आपण बघू याच्यामध्ये दुशीविषाचे पूर्वरूप इम्पॉर्टंट आहे. आपण ब्लू प्रिंटमध्ये बघू आपण कोणकोणते टॉपिक कवर केले आहेत. दुशीविषाची व्याख्या बघितली आपण, दुशीविषाची लक्षण बघितली. ठीक आहे. आता बघू आपण दुशीविषाची चिकित्सा. दुशीविषाचे पूर्वरूप काय सांगितले यांनी, अतिनिद्रा, गुरुता, पर्वभेदन, नंतर जुंभा, रोमांच, अंगमर्द इत्यादी काय सांगितलं त्यांनी, लक्षणं सांगितली दुशीविषामध्ये. आता दुशीविषाची लक्षणं काय आहेत अकॉर्डिंग टू आचार्य चरक. त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर दुशीविषामुळे काय होतं, आपल्या बॉडीवर वेगवेगळ्या पीडका उत्पन्न होतात. नंतर कुष्ठरोग म्हणजे जे स्किन डिसीजेस असतात, ॲलर्जिक रिॲक्शन वगैरे किंवा जे ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन, डर्मॅटायटिस वगैरे असतात, ते पण काय होतं, दुशीविषामुळे आपल्या बॉडीमध्ये छोटे छोटे पॅचेस डेव्हलप होतात. ठीक आहे. नंतर तो काय करतो, तो वातादी दोषांना दूषित करून काय करतो, प्राण नष्ट करतो. नंतर मदासारखी अवस्था निर्माण होते बॉडीमध्ये. नंतर अतिसार, जे डायरिया वगैरे, नंतर अजीर्ण, कारण मंदाग्नी झालेली आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे काय होतं, अजीर्ण होतं. अरचक म्हणजे काय, मंदाग्नी झाल्यामुळे काय, त्याला भूक पण व्यवस्थित लागत नाही. नंतर वमन, तृष्णा, मूर्छा इत्यादी काय सांगितले यांनी, तर दुशीविषाची लक्षणं सांगितली आहेत अकॉर्डिंग टू चरक. आता आपण बघू सुश्रुतांनी काय लक्षणं सांगितले दुशीविषामध्ये. त्यांनी काय सांगितलं, नंतर जी अवस्था आहे, मदाची अवस्था सांगितली, नंतर अविपाक सांगितलेला आहे, मंडल, कोट यांनी सुद्धा काय सांगितलं, स्किन मॅनिफेस्टेशनमध्ये तर मंडल आणि कुष्ठ. ठीक आहे. मंडल आणि कुष्ठ सांगितलेलं आहे. नंतर पांडू, हस्तपात, शोध. ठीक आहे. तर विषम ज्वर, तृष्णा, धातूचा क्षय होतो,
वैवर्ण्य, कुष्ठ, मूर्छा उत्पन्न होते, उन्माद इत्यादी काय सांगितले सुश्रुतांनी तर दूषित विषाची लक्षणे सांगितली. इम्पॉर्टंट आहे आपल्याला, कधी कधी विचारतात दूषित विषाची लक्षणे लिहा अकॉर्डिंग टू सुश्रुत. आता आपण बघू याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला दूषित विष चिकित्सा, जो आपल्या ब्लूप्रिंटमध्ये सुद्धा लिहिलेला आहे की दूषित विषाची लक्षणे व्याख्या, लक्षणे लिहून त्याची चिकित्सा लिहा. त्या चिकित्सामध्ये काय सांगितलेलं आहे, जटामांसी, शतावरी, लोध्र, छोटी इलायची, स्वर्णगौरी आणि जे मधू आहे यांचं काय सांगितलेलं आहे, यांचं मिश्रण मधामध्ये मिसळून यांचं काय सांगितलं सेवन करायचं सांगितलेलं आहे. नंतर तुथभस्म, गंधक रसायन हे काय आहे विशेष हितकर आहे कशामध्ये तर दूषित विषाच्या चिकित्सेमध्ये. आता बघू आपण मॉडर्न कन्सेप्ट ऑफ दूषित विषा काय आहे. तर दूषित विष काय आहे तर रॅमनन पार्ट ऑफ स्थावर जांगम अँड कृत्रिम विषा विच एंटर्स इन द बॉडी अँड व्हिटिएट्स धातूस वेन कंडिशन्स आर फेवरेबल दे मे कन्सिडर ॲज अ क्रॉनिक पॉयझनिंग. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, दूषित विष कशाला म्हणू शकतो तर दूषित दोषामध्ये काय म्हणू शकतो आपण तर पॉल्युटेड जी लँड असते, अनुपदेश त्याला काय म्हणतो आपण दूषित देश. नंतर दूषित काळामध्ये काय होऊ शकतं तर कूल ब्रीज, हेझी एअर. नंतर दूषित अन्न तर त्याच्यामध्ये काय तर टॉक्सिक फूड जे आपण प्रिझर्वेटिव्ह फूड कन्झ्युम करतो किंवा अल्कोहोल, सिसम जे आहे, हॉट आणि तीक्ष्ण फूड जे आपण खातो तर ते पण काय ॲक्ट करते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तर दूषित विषाप्रमाणे ते ॲक्ट करत असते. आता त्याच्यामध्ये यांनी फॅक्टर्स दिले आहेत 3 फॅक्टर, आहारज, विहारज आणि कफज. आहारजमध्ये काय सांगितलं सुरा आणि तेल. विहारजमध्ये काय सांगितलं तर हेवी एक्सरसाइज जे आहे ते काय सांगितलं विहारजमध्ये सांगितलं. नंतर कफजमध्ये काय सांगितलं यांनी वेटलँड, क्लाउडी वेदर. ठीक आहे. आता आपण इकडे बघू इन पास्ट इरा आणि इन मॉडर्न इरा यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. तर इन पास्ट इरा स्थावर विषमध्ये काय सांगितलं आहे आणि इन मॉडर्न इरा काय सांगितलेलं आहे. तर मॉडर्न इरामध्ये काय म्हणू शकतो आपण स्थावर विषयाला जे लॅटेक्स असतं, डस्ट असते, पोलन असते, त्याची काय असते काही जणांना ॲलर्जी रिॲक्शन होते. नंतर फूड, टोमॅटोज, मेटल्स, मिनरल्स ह्याचीसुद्धा काय होते काही जणांना ॲलर्जी होते आणि ते बॉडीमध्ये काय ॲक्ट करत असते आपल्या तर ॲज अ दूषित विष म्हणून ॲक्ट करत असते. नंतर जांगम विषामध्ये काय सांगितलं यांनी स्नेक, ॲनिमल डेंडर, इन्सेक्ट्स, नंतर स्टिंग्स, फिश, सेलफिश, पॉर्क एट्सेट्रा. नंतर कृत्रिम विषयामध्ये काय सांगितले यांनी टेट्राझिन, हायड्रॉक्सी बेन्झोएट, सल्फाईड जे डिफरंट टाईप्स ऑफ परफ्यूम, सॅल्सिलेट्स, ड्रग्स असतात, ॲस्पिरिन, अँटीबायोटिक एट्सेट्रा. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामध्ये डिसऑर्डर्स ऑफ दूषित विषा काय काय सांगितले ना अरू, मंडल, कोट, कुष्ठ, अतिसार, छर्दी, अविपाक आणि GI डिस्टर्बन्सेस हे जे डिसऑर्डर आहे हे कशामुळे होतात आपल्याला तर दूषित विषामुळे होतात. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट टॉपिक काय सांगितलं ना मॉडर्न कन्सेप्ट ऑफ दूषित विषा आणि गैरविषा. ठीक आहे. आता यांनी याची डेफिनेशन काय दिली दूषित विषाची काय म्हटलेलं आहे ना कोम्युलेटिव्ह किंवा लो ग्रेड पॉयझन. दूषित विष काय म्हटलेलं आहे दूषित विष इज अ वीक ऑर पार्शियली detoxify poison that remains in the body for a long time and produces chronic or delayed symptom. त्याला काय म्हटलं यांनी तर दूषित विष. आता मॉडर्ननुसार आपण काय म्हणू शकतो दूषित विष काय असतं तर कंपेरेबल टू क्रॉनिक और लो पॉयझन डोस एक्सपोजर टू टॉक्झिन दॅट अक्युमुलेटली स्लोली इन द बॉडी त्याला काय म्हणतो आपण तर दूषित विष. एक्झाम्पल काय सांगितलं यांनी जी हेवी मेटल टॉक्झिसिटी असते लीड किंवा मर्क्युरी. आता लीड आपल्या बॉडीमध्ये कशाद्वारे ॲक्युमुलेट होतं तर जे पेंट्स असतात, बॅटरीज असतात त्याच्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये लीड ॲक्युमुलेट होतं. नंतर मर्क्युरी कशामध्ये तर कंटॅमिनेटेड जे फिश असतात बायोमॅग्निफिकेशनद्वारे काय होतं त्यांच्या बॉडीमध्ये जे मर्क्युरी आहे ते काय होतं साठत जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे आपल्याला टॉक्झिसिटी होऊ शकते. नंतर काय सांगितलं पेस्टिसाइड रिसिड्यू इन द व्हेजिटेबल अँड फ्रूट. नंतर काय म्हटलेलं यांनी तर एअर पोल्युशन टॉक्झिन्स, नंतर प्रिझर्वेटिव्ह फूड्स, नंतर ॲडिटिव्ह जर आपण लॉंग टाईमपर्यंत त्याचा जर यूज केला पण ते पण काय आपल्या बॉडीमध्ये ॲक्ट करतात तर ॲज अ लो ग्रेड पॉयझन ॲक्ट करत असतात. नंतर काय सांगितलं यांनी जे इंडस्ट्रियल केमिकल्स असतात त्याचे जर आपण लॉंग टर्मपर्यंत जर एक्सपोजरमध्ये असेल तर त्याचीसुद्धा काय होऊ शकते आपल्याला टॉक्झिसिटी होऊ शकते. आणि क्लिनिकल एक्झाम्पल्स काय दिले याच्यामध्ये तर क्रॉनिक लीड पॉयझनिंग, नंतर लॉंग टर्म पेस्टिसाइड एक्सपोजर इन फार्मर्स, नंतर ॲलर्जी, स्किन डिसीजेस, फटिक ड्यू टू क्रॉनिक टॉक्सिन एक्सपोजरमुळे काय होऊ शकतं आपल्याला इत्यादी डिसीजेस होऊ शकतात. आता की फीचर्स काय आहेत याचे दूषित विषयाचे तर स्लो ॲक्टिंग असतो, नंतर सिम्टम अपिअर आफ्टर अ लॉंग टाईम, नंतर ॲक्युमुलेट इन टिश्यू आणि प्रोड्युसेस क्रॉनिक डिसऑर्डर. जे क्रॉनिक डिसऑर्डर्स होतात आपल्याला किंवा स्किन डिसीजेस होतात ते कशामुळे होतात तर दूषित विषयामुळे होतात. ठीक आहे. आता आपण सेकंड टॉपिक बघू काय सांगितलं यांनी आपल्याला गैरविष. ठीक आहे. आपण आपल्या ब्लूप्रिंटमध्ये बघू ब्लूप्रिंट आपली फॉलो होत आहे की नाही. ठीक आहे. आपण बघितलं दूषित विषयाची लक्षणे, दूषित विषयाची चिकित्सा पण बघितली आपण. आता लास्ट टॉपिक कव्हर करते आधुनिक रोगामध्ये गैरविष आणि दूषित विषयाची भूमिका काय आहे. म्हणजे आपण मॉडर्ननुसार त्याला काय म्हणू शकतो गैरविष आणि दूषित विष काय असतं. ठीक आहे. आता आपण बघू सेकंड टॉपिक गैरविष. गैरविषालाच काय म्हटलेलं आहे यांनी आर्टिफिशियल और कंपाऊंड पॉयझन. काय म्हटलेलं आहे यांनी कंपाऊंड का म्हटलेलं आहे कारण हे काय मिक्सचर आहे 2 ते 3 पॉयझन्सचं. आपण डेफिनेशन बघू काय सांगितलं यांनी गैरविष इज आर्टिफिशियल पॉयझन प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग 2 or more substances which may or may not be
पॉयझनस इंडिव्हिज्युअली, म्हणजे ते इंडिव्हिज्युअली ॲज अ पॉयझन ॲक्ट करत नाही, पण जर आपण त्यांचा कॉम्बिनेशनमध्ये जर आपण त्याचा यूज केला तर ते काय ॲक्ट करतं आपल्या बॉडीवरती, तर ॲज अ पॉयझन ॲक्ट करत असतं. ठीक आहे. मॉडर्न कन्सेप्टने त्याला काय म्हटलेलं आहे, तर कम्पेरेबल टू सिंथेटिक ऑर मिक्स केमिकल टॉक्झिसिटी. एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे, फूड ॲडल्ट्रेशन, जे आपण वेगवेगळे ॲडल्ट्रेट फूड यूज करत असतो ते काय आपल्या बॉडीमध्ये ॲक्ट करतात, तर ॲज अ गर्विश. ठीक आहे. केमिकल्स मिक्स इन मिल्क ऑर फूड, जे आपण जर दूध आणि घृत सपोज आपण काय केलं, दूध आणि घृत नाही, दूध आणि जे आम्ल पदार्थ असतात, दूध प्लस आम्ल रसात्मक फळ किंवा फ्रूट्सचा जर आपण यूज केला तर ते आपल्या बॉडीमध्ये काय ॲक्ट करतात, ॲज अ इनकॉम्पिटेबल डाएट किंवा इनकॉम्पिटेबल फूड म्हणून नंतर त्याची काय होऊ शकते, टॉक्सिसिटी होऊ शकते आफ्टर लॉंग टाईम जर आपण त्याचा यूज केला तर. नंतर काय म्हटलं यांनी, तर ड्रग ओव्हरडोस किंवा ड्रग इंट्रॅक्शनमुळे, नंतर अल्कोहोल मिक्स विथ टॉक्सिक केमिकल्स, हाऊसहोल्ड केमिकल मिक्सचर, नंतर पॉयझनिंग ड्यू टू द मिक्स पेस्टिसाइड्स. ठीक आहे. एक्झाम्पल कशाचं आहे, तर हे गर्विशाचं आहे. क्लिनिकल एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे यांनी, तर फूड पॉयझनिंग ड्यू टू द केमिकल ॲडल्ट्रन्स, नंतर टॉक्सिक रिॲक्शन फ्रॉम द मिक्सिंग मेडिसिन्स, नंतर कन्झप्शन ऑफ कंटॅमिनेटेड स्ट्रीट फूड, त्याच्यामुळे काय होऊ शकते आपल्याला, तर विषबाधा होऊ शकते. यालाच काय म्हटलेलं आहे यांनी, तर गर्विश किंवा आर्टिफिशियल पॉयझन. की फीचर काय गर्विशाचे, तर हा मॅनमेड असतो, नंतर प्रोड्यूस बाय मिक्सिंग सबस्टन्सेस अँड कॉजेस ॲक्यूट ऑर सब ॲक्यूट टॉक्सिसिटी. आपण बघितलं वरती ते दुषी-विष आहे त्याची टॉक्सिसिटी कशी सांगितली, तर क्रॉनिक टॉक्सिसिटी सांगितली आहे. म्हणजे गर्विश आहे त्याची टॉक्सिसिटी कशी सांगितली, ॲक्यूट किंवा सब ॲक्यूट टॉक्सिसिटी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये यांनी थोडंसं शॉर्टली आपल्याला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे दुषविष आणि गर्विश काय आहे. तर दुषविषाचं नेचर कसं आहे, तर वीक रेसिड्युअल पॉयझन आहे. गर्विश कसं आहे, आर्टिफिशियल आणि मिक्स्ड पॉयझन आहे. इम्पॉर्टंट आहे, आपल्याला कधी कधी डिफरन्स विचारतात दुषविष आणि गर्विश, याच्यामध्ये डिफरन्स काय, तर खूप जणांना कन्फ्यूज होतं. नंतर ॲक्शन काय सांगितलेली आहे दुषविषाची, स्लो किंवा क्रॉनिक. नंतर गर्विश जे आहे ते कसं ॲक्ट करतं आपल्या बॉडीवरती, ॲक्यूट किंवा सब ॲक्यूट पॉयझन. फॉर्मेशन कसं आहे त्याचं, तर ॲक्युम्युलेट्स इन द बॉडी. दुषविष काय असतं, तर आपल्या बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होऊन ते ॲज अ पॉयझन ॲक्ट करतं. पण गर्विश कसं असते, तर प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सबस्टन्सेस. ठीक आहे. नंतर मॉडर्न एक्झाम्पल दिले आणि दुषविषाचं हेवी मेटल्स, पेस्टिसाइड, आणि गर्विशामध्ये काय सांगितले यांनी, फूड ॲडल्ट्रेशन आणि केमिकल मिक्सचर. ठीक आहे. आता आपण बघू आपला कोणता टॉपिक आपला बाकी आहे का, आपण ब्लूप्रिंटमध्ये बघू. ठीक आहे. आता गर्विश दुषीमध्ये आहे ना, आपण गर्विशाची व्याख्या पण बघितली, गर्विशाचे लक्षण बघितले, गर्विश चिकित्सा बघितली, दुषीविषयाची व्याख्या काय बघितलं, दुषीविषयाची लक्षणं बघितली, मी त्यांची चिकित्सा पण सांगितली तुम्हाला, आणि आपण काय सांगितलं, मॉडर्नचा कन्सेप्ट पण बघितला. ठीक आहे. हा चॅप्टर छोटासा आहे पण इम्पॉर्टंट आहे. आपल्याला डायरेक्टली विचारतात, गर्विशाची व्याख्या लिहून त्याची लक्षणे लिहा. एक क्वेश्चन आपल्याला याच्यामधून कन्फर्म येतो, SAQ. ठीक आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक थोडा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.